तर आज आहे ना आम्ही आलो होतो लोणारला, कारण इथं आपल्याला थोडं काम होतं आणि लोणारमध्ये आल्याच्या नंतर इथे आहे ना दोनच गोष्टी फेमस आहे. एक म्हणजे इथलं लोणार सरोवर आणि दुसरं म्हणजे श्री गजानन चाट भंडारची अनलिमिटेड पावभाजी. आणि आमचं जे इथलं काम होतं ते काम झालं होतं, म्हणून मग तिथून निघलो आम्ही लोणार फेमस पावभाजी खाण्यासाठी. आणि मग तिथं आल्याच्या नंतर जी आपली गाडी आहे ना ती साईडला लावून घेतली आणि गाडी लावून घेतल्याच्या नंतर मग तिथं आलो आम्ही श्री गजानन चाट भंडारवर. आणि इथं आल्याच्या नंतर मग आम्ही मधात बसलो आणि तिथून मग आम्ही आहे ना पावभाजी ऑर्डर केली आणि त्याच्यानंतर मग जी आपली पावभाजी ती आली आणि इथली जी सर्व्हिस आहे ती पण एक नंबर होती. आणि इथल्या सर्व्हिस सारखं इथली पावभाजीची क्वालिटी पण एक नंबर होती. आणि इथे आहे ना 99 रुपयामध्ये अनलिमिटेड पाव आणि भाजी दोन्ही पण तुम्हाला अनलिमिटेड बघायला भेटेल. आणि यांचं इंस्टाग्रामवर एक पेज पण आहे, तुम्ही जर त्यांना फॉलो करून आलं तर फॉलोअरसाठी फ्री कोल्ड ड्रिंक पण आहे. आणि मग आमचं खाणं झाल्याच्या नंतर आम्ही आलो बाहेर आल्याच्या नंतर मग इथले जे मालक आहे ना ते स्वतःच पावभाजी बनवतात. त्याच्यानंतर मग इथं आम्ही बिल देऊन आम्ही निघलो घरी जाण्यासाठी. आणि लोणारला येताना आम्ही मधातून नावावरून आलो होतो, म्हणून आम्हाला अजून मधातून नावावरून जायचं होतं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आलो नदीजवळ आणि इथं आल्याच्या नंतर मग जी आपली गाडी आहे ना ती वरी लावून घेतली आणि तिथून निघलो आम्ही पुढे जाण्यासाठी. आणि मग थोड्याच वेळात आलो नदीच्या काठावर आणि तिथं आल्याच्या नंतर जी आपली गाडी आहे ती उतरून घेतली आणि तिथून निघलो मग आम्ही घरी जाण्यासाठी. आणि पुढे रस्ता खराब असल्यामुळे ना आपल्या रोहित भाऊला मी म्हणलं मी उतरतो, तेव्हा तो काय म्हणतो बघा, उतरा काय नाही पडलो दोघं सोबत म्हणजे तो म्हणणं काय मी एकटा पडू. आणि मग पुढे आल्याच्या नंतर मग मी उतरलो आणि मग निघलो आम्ही घरी जाण्यासाठी. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो पण करून टाका.